तिचा मग पुढचा शिक्षणाचा प्रवास तोही थोडासा पुढचाही जाऊन सांग. आणि हे सगळं करत असताना तुला कायदेशीर लढाई का करावीशी वाटली? 2014च्या पहिल्या मी तिला कुठे लिगली नाही करू शकत. आणि मग आमच्याकडे तोपर्यंत एनजीओ मध्ये बचत गटाचे वारे आले होते. मग स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मी अकाउंट उघडले होते ट्रान्सजेंडरचे, 500 रुपये देऊन. तेव्हा पॅन कार्ड आणि केवायसी वगैरेचा प्रकार नव्हता. स्टेट बँकेने आम्हाला सांगितलं की उघडा. आणि मी सहज त्या बाईला विचारलं, मेरी बच्ची का कर सकते का? कारण की आर्थिक सक्षमीकरण खूप महत्वाचं असतं. कारण की माझ्या आईने माझ्यासाठी ते LIC मध्ये पैसे ठेवले होते, मला माहिती होतं. त्यामुळे ते कुठेतरी होतं की उद्या मी नसते तर ही कुठे, फायनान्शियली ती मजबूत. म्हणून मी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विचारलं, तर ती म्हणाली नाही, आप नहीं कर सकते, उसका अकाउंट मी मायनर का खोल नाही सकते, की नाही का मी तिला नॉमिनी नाही ठेवू शकत, आय कॅन टेक. मग तेव्हा मला वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग जेव्हा तिकडे गेले तर कळलं की नॉमिनी तर सोडा, आधी तुमची स्वतःची ओळख नाहीये, तू काय म्हणून केस करणार? अब गणेश, तू गणेश है नहीं, गणेश सावंत का कोई तेरे पास प्रूफ है नहीं, सो हाऊ यू विल फाईल? मेल आणि फिमेलच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही, महिलाच्या कॅटेगरी तुम्ही करायला तयार नाही आहात. मग ते राहिलं बाजूला. म्हणतो ना आपण आधी हॉल आवरायला घेतो तर बेडरूम घेतो, तसं झालं. मग मी कोर्टामध्ये गेले 2014 मध्ये की ट्रान्सजेंडर्सला आमचे अधिकार काय, की त्या अनुषंगाने आम्ही ABCD हे मागितलं की एकदा. पण सरकारने पण फक्त आम्हाला आमचे अधिकार दिले, रेकग्नाइज केलं की बाबा तू ट्रान्सजेंडर आहे. आशियातला पहिलं भारत आहे की ज्याने रेकग्नाइज केलं. पण नुसतं ओळख देऊन चालणार होतं का? मग त्याच्यानंतर मी महाराष्ट्राची इलेक्शन ड्युटी अँबॅसिडर आहे. म्हणजे पुन्हा ते वासरात लंगडी घ्यायची आणि दुसरे कुठलेही जडे बोलणार नव्हते, गौरी बोलते म्हणून तिला अँबॅसिडर करा. म्हणून मी आजच्या ताग्यात महाराष्ट्राची इलेक्शन ड्युटी अँबॅसिडर आहे. मग वोटर ID काढणं, मग आम्हाला काही अर्ध मताचं कोणी दिलं नाही, सरकारने पण आम्हाला दिलं. पण काही काही गोष्टी तुम्ही देताना असं देता, काही काही गोष्टी देत नाही आहात. जर मला भारताच्या संविधानाने अधिकार दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये दिले, आय द इंडियन सिटीजन, माझ्या ज्या केस आम्ही जिंकलो त्याच्यामध्ये लिहिलेलं आय द इंडियन सिटीजन, दे हॅव नॉट रिटन आय द मेल ऑर आय द फिमेल पर्सन. जर माझ्या संविधानामध्ये आय द इंडियन लिहिलेलं आहे तर हू द हेल आय एम? व्हेरी बॅड टू यूज द हेल हा शब्द, पण ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट टू डू. माझं संविधान मला म्हणतं मी भारतीय आहे, त्याच्यामध्ये स्त्री पुरुषाचा कुठे उल्लेख नाहीये, मग मला का? आणि हे लिगल गोष्टी एवढ्या कचाट्याच्या असतात ना की त्या तुम्ही सहजासहजी नाही करू शकत. आणि आज 2026 मध्ये पण भाऊ आम्ही त्याच्यासाठी भांडतोय. त्याच्यानंतर महाराष्ट्र इलेक्शन ड्युटीमध्ये आम्हाला सांगितलं, मग आमच्याकडे आमचे घर सोडून आलेल्यांच्याकडे पुरावे नाहीत. मग इलेक्शन ड्युटी सांगितलं की तुम्ही गुरुचं नाव लावून करा, विच वी आर डुईंग. पण आता ते पण SIR मुळे हे होऊ शकतं, बंद होऊ शकतं. आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलं तर लिगली तुम्ही काय, म्हणजे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड कशासाठी आहे? आमच्याकडे फार अशी मोठी बचत गट नाहीये किंवा आम्ही काही ऑडिट रिपोर्ट आमचे करत नाहीये, फायनान्शियली सेफ. मग आम्ही पैसे गुंतवतो कशामध्ये? तर सोन्यामध्ये. म्हणून ते लोक बघतात की सोनं करतात, पण ती सिक्युरिटी आहे. बुरे वक्त तू सोना बेच के खा सकेगी. पण आता जर तुम्ही बघितली परिस्थिती 14 वर्षापूर्वीची, द्यायचे ते त्याचे. आजही आम्हाला डॉक्टर विभागामध्ये घेतलं जात नाही. डॉक्टरला आम्ही विचारतो क्या हुआ है, म्हणजे ते कन्सिडरच केलं असतं की ह्यांना हे रोग होऊ शकतात. त्याच्या पल्याडच्या रोगांकडे आम्हाला बघितलं जात नाही. ट्रम्प साहेबांनी मध्यंतरी सांगितलं की ट्रान्सजेंडर लोक ब्लड डोनेशन नाही कर सकते, तिकडनं काढ. पूर्ण म्हणजे वर्ल्ड वाईज जर तुम्ही बघितलं, मग त्या भारतामध्ये आमची स्थिती खूप चांगली आहे, हेही म्हटलं पाहिजे. दरवेळेस रडीचा पाडा नाही म्हटला पाहिजे. मला भारतामध्ये एवढं इक्वॅलिटी, हा आपण मग तुम्ही भीक म्हणता, मी त्याला भिक्षाम देई म्हणते, पण त्याला पर्याय पण आता काढले पाहिजेत ना. रेन वॉटर स्टोरेज केलंच पाहिजे ना. हे पाणी निघून गेलं तर बोर मध्ये काय येणार? बरोबर. आणि पूर्वी जर पहिले बहुत कम हिजडे दिखते थे, आजकाल ज्यादा हो गए ट्रेन मध्ये आणि बसमध्ये. हा प्रश्न येतो, तुम्ही विचार करा, सर्व्हायव्हर ऑफ लाईफ साठी करणार काय? भीषण परिस्थिती आहे, तुम्ही जॉब्स नाहीयेत, काही द्या तुम्ही आम्हाला. मी सरळ सांगते, आम्हाला काय द्या? अंगणवाडीच्या टीचरचं एक हे द्या. जेव्हा पहिल्या 4 वर्षाचं 3 वर्षाचं बाळ जेव्हा घरातून येईल, तेव्हा एखाद्या दाढीवाल्या मावशीला बघेल तर त्याच्या मनात आमच्याविषयी भीती जाणार. तुम्ही जे लोकांना सांगतात तू मस्ती करेगी नहीं, आंटी पकडून येईल, मी सांगते आंटी बच्चे को पकड़ के लेके जाके उसका हगीज मुझे बदलना पड़ेगा, तुझे लेके जाके तू चाय तो देगी. काही काही गोष्टी बदलल्या पाहिजे. आणि अजून किती वर्ष भाऊ, 2014 किती वर्ष झाली, आणि भारत एवढा पुरोगामी आहे, पण आजही ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट आलेला आहे.
आता पूर्वी नालचं सांगायचं की इफ आय डिक्लेअर मायसेल्फ की मी तृतीयपंथी आहे, आता गव्हर्नमेंट ठरवणार की हा तृतीयपंथी आहे का, मला मेडिकल बोर्डकडे जावं लागणार, माझं एक्झामिनेशन होणार. हे कुठल्या स्त्री किंवा पुरुषासाठी होतं का? मग पुरुष असण्याच्या व्याख्या काय त्या तर मला द्या, स्त्री असण्याचं डेफिनेशन काय द्या. नुसतं योनी आणि स्तनावरून तुम्ही ठरवू शकत नाही ना. मग पूर्ण स्त्रीसाठी तुम्ही काय पॅरामीटर्स काय ते सांगा. आता तुम्ही मला जर सांगता तुम्हाला ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट साठी तुम्हाला स्क्रीनिंग साठी झालं का, म्हणजे विषय आमचे खूप आता भयान होत चाललेत भाऊ. हो, पण ते त्याला हेही असू शकतं की तू एकटीच ज्या पद्धतीने संघर्ष करते, कोर्टामध्ये गेलेली आहे, तुझा सगळा समाज तुझ्या मागे नाही का त्यासाठी? समाज वेगळा वेगळा इम्पॅक्ट त्याचा होऊ शकतो. नाही, समाज आहे, पण कसं आहे ना, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की समाज कधी असतो जेव्हा एखाद्या, आता हे जर मला 2014 मध्ये जर निगेटिव्ह झालं असतं ना, आज मी ते नसते. ओके ओके. आणि तुम्हाला काय वाटतं, मी जेव्हा समाजामध्ये गेले तर माझ्या समाजाने माझी पाठ थोपवली, तुझे क्या जरूरत थी कोरड जाने की, तू गया करके हमको सरकार को पता चल गया हिजड़े है, अब हिजड़े को ये करना पड़े. इट इज ऑल लाईक दिस. म्हणजे बदलाव प्रत्येक पिढीला हवा असतो अशातलाही भाग नाही ना. आत्ताच येणारे तृतीयपंथी आई वडील सांगतात, नाही बाबा, मला फोन करून गौरीताई आम्ही तुमचं पिक्चर बघितला, आम्ही तुमच्याविषयी वाचलं, तुम्ही बोलला ना माझी मुलगी अशी आहे, लेस्बियन आहे. परवा मला 15 दिवसापूर्वी एक फोन आला, माझी मुलगी सांगितलं मी लेस्बियन आहे, काय करू. म्हटलं काय करता, लोणचं करता तिचं, ते हसायला लागले. म्हणजे तुम्ही पटकन कसं बोललात लोणचं करता. म्हटलं मग काय करणार, तुम्हाला माहिती आहे तुमची मुलगी लेस्बियन आहे, माझा नवरा म्हणतोय तिचं लग्न करून दे, काय कळणार आहे समोरच्याला, केस वाढवू दे, मुलं होतील तिला. म्हटलं एवढं सोपं असतं का, तुम्ही एकामुळे किती संसार उद्ध्वस्त करणार. आणि बोलल्यानंतर त्याच्या आईने सांगितलं नाही बाई कशी असते तर माझी मुलगी. दॅट इज वेन. पण हे झालं पाहिजे सगळ्यांकडून. आणि भाऊ हा खरं एवढा भयान विषय नाहीये. एवढं आपण जेवढं आता म्हणतोय ना की ट्रान्सजेंडर, तेवढं बागुलबुवा करायची गोष्ट सरळ सोपं गणित आहे. मला आहे तशी तुम्ही स्वीकारा. एखाद्या डाव्या हाताने लिहिणं कसं तुम्ही स्वीकारता, सुरुवातीला त्यालाही सांगतात बाबा ह्यानीच खातोस का, ह्यानीच धुतो का, ठरवलंय ना उजव्यानीच खायचं, उजव्यानीच डाव्याने धुवायचं, त्याचा तो धुवेल, त्याचा तो खाईल, बरोबर. मला पोट तर भरू द्या. या सगळ्या मानसिकतेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये आणखी एक धक्का बसला आणि तो म्हणजे तुझे वडील गेले. खरं म्हणजे असा एक क्षण देखील आला होता की वडिलांना तू हवीशी पण वाटायला लागली होतीस. पण तुझा प्रवास इतका पुढे गेला होता की वडिलांना मनात वाटून देखील सुद्धा एकेकाळी मी माझ्या मुलीवर अन्याय केला, अत्याचार केला, हे कुठे त्यांना जाणवत असेल. आणि अचानक तुला जे कळलं की ठीक आहे, कसाही असेल, काही असेल, कुठेही असेल, पण वडील आहेत, केव्हा तरी मला हाक देतील, ती हाक तुला नाही मिळाली. त्यावर थोडस, अरे बापरे, ती गजल माहितीये का, करूं मैं जो फरियाद अपने जुबा से, गिरे टूट कर बिजली आसमां से, मैं अश्कों में सारे जहां को बहा दूं, मैं अश्कों में सारे जहां को बहा दूं, मगर मुझको रोने की आदत नहीं है ना. बाप समजायला उशीर झाला माझा. मी म्हणाले ना 3 दिवस ते उभे होते आणि मी गणपतीच्या देवळामध्ये होते आणि आरती होती, तर प्रसाद घेतल्याशिवाय कसं जाऊ म्हणून आरतीच्या प्रसादाच्या ताटाकडे बघत होती. तितक्यात माझ्या एका भावाचा मेसेज आला व्हॉट्सअपवरती, कंडोलन्स. तर मी त्याला म्हटलं कोणाचं कंडोलन्स, कोणाचं कंडोलन्स. तर म्हणाले दादा गेले. आता सगळ्यांनाच दादा म्हणायची सवय ना आपल्याकडे, आत्याच्या नवऱ्याला दादा, याला दादा, त्याला दादा. कोण दादा, कोण दादा म्हटलं. त्यांनी म्हटले तुझे वडील. आणि माझ्या घरापासून गणपती मंदिर खूप जवळ आहे. मला गणपती मंदिर पासून घरी जायला 3 तास लागले. मला प्रसादी पाय टाकले. मी माझ्या हातातली पिशवी कुठे ठेवली मला माहित नाही. कंडोलन्सचा मेसेज, वडिलांचा हास. कधी काय बोलू, मला बोलता येत होतं. कधी 4 दिवस झाले. माझी मोठी बहीण माझ्याशी बोलते, रेसिप्या पाठवते, सगळं करते. तिला वाटलं सुद्धा नसेल की मला सांगावं.
4 दिवसानंतर काय केलं असतं हो भाऊ, मी काय केलं असतं? हा, जाऊन त्यांची माफी मागितली असती, पायावर डोकं ठेवलं असतं. दादा कुठेतरी होतात ना, तर मला वाटतं कुठेतरी आहे ना. लोकांचे वडील बघायचे तर पोरकेपणा काय असतो तेव्हा कळलं ना. कुठेतरी माझे वडील आहेत. रत्नागिरीत मला कोणी असं बातम्यामध्ये आलं, आज रत्नागिरीला जगबुडी नदीला पाऊस आला, रत्नागिरीचं काय येतं का, रत्नागिरीचं काय येतं काय, लाईक दिस. आता तर संपलंच ना, दरवाजे सगळेच बंद झाले. मोठी बहिणीच्याकडे मी जाऊ शकत नाही. तिचे सासरचे काय म्हणतील, मुलं तिची बोलत नाहीत माझ्याशी, माझे भाचे बोलत नाहीत माझ्याशी, त्यांना माझ्यामुळे इज्जत गेली असते. भावानी तर आधीच संबंध तोडलेले, त्याला सगळं हवंय. काय ती प्रॉपर्टी कुठले महाल काय मला माहिती नाही.